गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। लाडकी बहीण योजनेमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप विरोधक करतात, तर दुसरीकडे सरकारने सर्व आरोप खोटे ठरवत बोगस लाभार्थ्यांचे अर्ज रद्द करण्याचा इशारा दिलाय। मात्र बोगस अर्ज करून करणाऱ्या प्रशासनावर कारवाई काय यावर आता सरकारचं मौन आहे। पाहूयात एक रिपोर्ट। आता रक्षाबंधन येते, रक्षाबंधनला भाऊ 500 देतो आणि त्या भाऊबीजला 500 देतो, पण आमचं सरकार दर महिन्याला तुम्हाला 500-1500 रुपये देतं। साधी गोष्ट आहे का? लाडक्या बहिणींवरून आधीच विविध आरोप होत असताना मंत्री गुलाबराव पाटलांचं विधान चर्चेत आलंय। खरं तर महिला सबलीकरणासाठी आम्ही लाडकी योजना आणल्याचा दावा सरकारनं केला होता। मात्र आता मंत्रीच पैशांवरून महिलांच्या सख्या भावांची तुलना सरकारमधल्या भावांशी करू लागलेत। महिलांना रक्षाबंधनाला भाऊ 500 आणि भाऊबीजेलाही 500च देतो, मात्र आमचं सरकार दर महिन्याला तुम्हाला 1500 देतंय, ही साधी गोष्ट आहे का, असं विधान मंत्री गुलाबराव पाटलांनी केलंय। आता रक्षाबंधन येते, रक्षाबंधनला भाऊ 500 देतो आणि त्या भाऊबीजला 500 देतो, पण आमचं सरकार दर महिन्याला तुम्हाला 500-1500 रुपये देतं। साधी गोष्ट आहे का? त्यामुळे या सरकारचं लक्ष मंदिरांवर आहे, पुरुषांवर आहे, महिलांवर आहे, विद्यार्थ्यांवर आहे। दरम्यान आता लाडकी बहिणी योजनेमधले 26 लाख अर्जांची पडताळणी करून सरकार त्यावर योग्य ती कारवाई करणार आहे। म्हणजेच ज्यांनी चुकीची माहिती दिली असेल किंवा काही तांत्रिक अडचणी आल्या असतील असे 26 लाख अर्ज सरकार तपासणार आहे। मात्र तसं असेल तर निवडणुकांच्या तोंडावर इतके लाखो अर्ज मंजूर कसे झाले त्यावर सरकार काहीही बोलत नाहीये। बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करू असं सरकार म्हणतंय। बोगस कागदपत्र व्हेरीफाय न करता अर्ज मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांचं काय यावर सरकार गप्प आहे। खोट्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेऊ म्हणत सरकारनं इशारा दिलाय। मात्र ज्या यंत्रणेनं खोटी कागदपत्र मंजूर केली त्यांचं काय यावर सरकार गप्प आहे। बोगस लाभार्थ्यांबरोबरच अर्ज मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करणार का या सरळ आणि स्पष्ट प्रश्नावर मंत्री अदिती तटकरेही उत्तर देत नाहीयेत। फॉर्म भरताना त्यावेळेला पडताळणी केली गेली नाही का, किंवा हे आता पैसे घेतले रिकव्हर करणार का, आणि जर चुकीच्या पद्धतीने काही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी चूक केली तर त्यांना शिक्षा होणार का? मी साधारणपणे या गोष्टीच्या संदर्भातला वारंवार उल्लेख केलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेला आहे, शिंदे साहेबांनी केलेला आहे, अजितदादांनी केलेला आहे की ज्यांनी या योजनेचा चुकीचा लाभ घेतलेला असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्या संदर्भातली रिकव्हरीची भूमिकाही शासनाची आहे। एखाद्या व्यक्तीनं तलाठ्याकडून बोगस दाखला घेतला तर दाखला घेणारा आणि दाखला देणारा दोघांवर कारवाई होते। या प्रकाराला मराठीमध्ये तरी भ्रष्टाचार असं म्हटलं जातं। मात्र लाडकी बहीण योजनेचा विषय येताच सरकारमधले नेते लाभ घेणाऱ्यांवर कारवाईचं बोलतायत, मात्र अर्ज मंजूर करणाऱ्यांबद्दल चकार शब्दही काढत नाहीयेत। आणि याची इन्क्वायरी याच्यासाठी 3 गोष्टी केल्या पाहिजेत। एक तातडीने एक व्हाईट पेपर, या सगळ्याचं ऑडिट आणि याचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे। 26 लाख म्हणजे 10% जास्त महिला या पहिल्या टप्प्यात इलेक्शन झाल्यानंतर बरोबर त्यांनी त्याच्यातून काढलेले आहे। ते पुरुषांच्या अकाउंटमध्ये कसे गेले, मग बँक डिपार्टमेंट कसं हे केलं, हा प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। आणि तुम्हाला सांगते, जेव्हा लाडकी बहीण योजनेचे जे सांगतायत आधार कार्ड द्यावं लागतं, बँकचे डिटेल्स द्यावे लागतात, प्रूफ द्यावं लागतं, मग हे सगळं प्रूफ देताना मग हे चुकीच्या ठिकाणी गेलंच कसं? कसला घोटाळा आहे? कोणी का मंत्र्यांनी पैसे घेतले का, की कोणी पार्टीने पैसे खाल्ले? एखाद्या लोकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना चुकीच्या पद्धतीचे रजिस्ट्रेशन झाले, त्याची चौकशी सरकार करत आहे आणि त्याला लाभ बंद होईल। चुकीचा लाभ दिला तर वसूल होईल, एखादी SIT तयार होईल। आमच्या मंत्री महिला बालकल्याण मंत्री सक्षम आहे, त्यामुळं विरोधकांनी कुणीतरी रजिस्ट्रेशन केलं, कुणी पैसे उचलले का, सरकारने भ्रष्टाचार केला का? सगळ्यांना आठवत असेल की 2-3 महिन्यातच लगेच निवडणुका लागणार होत्या। त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या करता जेवढे वेळ पाहिजे होता तेवढा मिळाला नाही, तरी आपण आव्हान केलेलं होतं। आपल्याला असं वाटलं होतं की जे त्याच्यात बसत नाही ते अर्ज करणार नाही, परंतु काहींनी केलेलं आहे। आता दिलेले पैसे तर आम्ही काढून घ्यायचा प्रश्न येत नाही। अरे बाबा, कशाला आता कारवाई करायला निघतोय तू तर ना? अरे मान्य आहे ना, चुकलं त्याच्यामध्ये, आता त्यांनी नको होतं करायला। लाडक्या बहीण योजनेचे पैसे काही पुरुषांनीच घेतले, हे चालणार नाही, त्या पुरुषांना सोडणार नाही, ते पैसे लाडक्या बहिणींकरताय। लाडकी बहीण योजनेला जवळपास आता वर्ष होत आलंय।
मात्र वर्षभरानंतरही अर्जांचीच पडताळणी सुरू असणारी बहुधा ही एकमेव योजना असावी. जसं मी म्हटलं की आता आम्हाला IT विभागाने डेटा दिलाय, थोड्या दिवसांनी आमच्याकडे केंद्राचा इन्कम टॅक्सचा डेटा येईल, त्याच्यानंतर परिवहन विभागाचा काही डेटा येईल. तर जसं जसं त्यांचा डेटा येत राहील, अन्न व नागरी पुरवठाचा रेशन कार्डचा डेटा येईल, जसे प्राप्त होतील त्या संदर्भातली स्क्रुटिनी केली जाईल. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.